नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपले जे नवीन व्हिडिओ आणि ज्या चालू घडामोडी आहेत किंवा मग त्या बऱ्याच कायद्याच्या संदर्भात असतील, जेल प्रशासन असेल, खेळ असेल किंवा आणखी काही जे विषय असतील, तर तसाच आज पण एक सुंदर असा विषय आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या भोवताली तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायलाही मिळतात. तर हा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की जर आता भटके किंवा पाळीव कुत्र्यांना जर मारलं तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. कारण हा प्राणी संरक्षण जो कायदा आहे 1960 साली अंमलात आलेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ऍक्ट. तर त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शन 11 आणि आयपीसी 428 429 म्हणजे जे आत्ताचं BNS आहे, म्हणजे भारतीय न्याय संहिता, त्यांच्या अंतर्गत ही दोन कलम आहेत मित्रांनो, 428 आणि 429. म्हणजे जर एखादा प्राणी 10 रुपये किमतीपेक्षा जास्त असेल, त्याला जर तुम्ही काही इजा पोहोचवली, काही हानी पोहोचवली, विष दिलं, त्याला मारून टाकलं किंवा त्याला कायमचं अपंगत्व केलं, तर याच्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये शिक्षेची खूप मोठी तरतूद आहे. याच्यामध्ये कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा आहे आणि दंड पण आहे. आणि दुसरे जे कलम 506 नुसार आहे, समजा एक सामुदायिक प्राण्यांना जर कुणी आपल्या गल्लीमध्ये खायला टाकत असेल, आपण हे विषय नेहमी ऐकतो बघा की कुणी तरी गल्लीमध्ये खायला टाकलं तर बाकीचे लोक त्याला ओरडतात, हे बाबा इथं कुत्र्यांना खायला टाकू नको, इथं कुत्रे भटके कुत्रे जमा होतात, हे जमा होतात, ते होतात, तुझे तू बघ, तुझे ते पाळीव कुत्रे असतील तो आतमध्ये ठेव, हे कर. तर मित्रांनो इथं काय होतं की त्या जर जो खायला टाकतोय त्याला जर इतरांनी कोणी शिवीगाळ केली, मारहाण केली, धमकी केली, तरी सुद्धा कायद्याने त्यांना सुद्धा या ठिकाणी जेलची प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे तुम्ही इतरांनाही खायला टाकणाऱ्याला धमकू शकत नाही किंवा रोखू शकत नाही किंवा अडवू शकत नाही. तर त्याचबरोबर 1976 कर्नाटक महानगरपालिकेचा एका कायद्यामध्ये एक असा रूल काढला होता की तिथे तुम्ही पाळीव प्राणी किंवा पक्षी असतील तर तुम्ही ते आयुक्तांच्या परवानगीशिवाय घरामध्ये या ठिकाणी पाळूही शकत नाहीत किंवा त्याची तुम्हाला या ठिकाणी कुठलीही परमिशन दिली जाणार नाही. आता बघा तुम्ही, आता एक ताजा पण विषय या ठिकाणी चालू आहे की जो पारव्यांचा आहे, कबूतरखाने ज्याला आपण म्हणतो, मुंबईमध्ये असतील की कोर्टाने सांगितले की त्यांना खायला टाकणाऱ्यांना या ठिकाणी शिक्षा सुनावली जाईल. तर आता ही परंपरा गेटवे ऑफ इंडियाच्या पुढे जे आहे कबूतरखाना, तिथे सुद्धा 100 वर्षापूर्वी टाकले जाते. परंतु कुठल्या तरी एका महिलेला या ठिकाणी जो त्रास झाला की तिला फुफ्फुसाचा काहीतरी आजार झाला असं सांगण्यात आलं आणि त्याच्यावरून हा नियम केला गेला मित्रांनो. तर आता आपण कायद्यामध्ये तर काही बोलू शकत नाही, पण पक्ष्यांच्या बाबतीतही तो एक कायदा त्यांनी आता चालू केलेला आहे की त्यांच्या विष्ठेपासून त्रास होतो किंवा काय. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय जास्त खोलवरती जायचं नाही. आपला विषय आहे की भटके किंवा पाळीव कुत्र्यांना मारल्यानंतर काय शिक्षा होते किंवा आता त्याची जी FIR आहे ती कशा पद्धतीने करायची. तर त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही अगोदर पुरावे गोळा करायचे की म्हणजे जर कुत्र्याला मारतानाचा CCTV असेल किंवा मारलेला असेल त्याच्यामध्ये किंवा त्याचे काही फोटोग्राफ्स असतील, मेलेले म्हणा किंवा मारलेले म्हणा, तर ते पुरावे गोळा करायचे. आणि त्याचा म्हणजे कोणी साक्षीदार आहे का, आय विटनेस आहे का, ज्याने पाहिले, याने खरोखर कुत्र्याचा छळ केलाय किंवा त्याला असं लंगडा वगैरे केलाय, दगड मारलेला आहे, काठीने मारतोय, तर तो एक त्या ठिकाणी तो एक पुरावा आपल्याला तिथे गोळा करावा लागणार आहे. कारण हे पुरावे गोळा केल्यानंतर तुम्ही नजदीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याची FIR करू शकता. FIR झाल्यानंतर त्याची FIR ची कॉपी पण तुमच्याकडे ठेवा. आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे तुम्ही लेखी तक्रार देणार आहे त्या तक्रारीमध्ये सेक्शन 11 428 429 कलमानुसार म्हणजे जे आपलं तुम्हाला मी सांगितलं प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ऍक्ट 1960 चा जो कायदा आहे आणि त्याच्यामधले हे दोन जे कलम आहेत ते कलम लावायला विसरू नका. कारण त्याच्या अंतर्गतच यांना ह्या जे जनावरांना त्रास देतात
भटके जनावर आता त्याच्यामध्ये बरेच काही येतात, पण मी पर्टिक्युलर काय झालंय की ह्या कुत्र्यांचं प्रमाण भटक्यात जास्त वाढलेलं आहे. नगरपालिका सुद्धा त्यांच्यावरती काय करते, आता पुण्यामध्ये सुद्धा त्यांना काय केलं जातं की पकडलं जातं, एक गाडी येते त्यांची आणि त्यांना पकडून त्यांची नसबंदी करून सोडून देण्यात येतं त्यांना, आणि त्यांच्या गळ्यामध्ये असा पिवळा पट्टा घालण्यात येतो. म्हणजे महानगरपालिका सुद्धा या ठिकाणी प्रिकॉशन घेत आहे की भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये. त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेस पोलीस स्टेशनला जाल त्यावेळेस हा लॉ तर त्यांना सांगायचाच आहे. आणि दुसरी गोष्ट, FIR ची कॉपी तर तुमच्याकडे ठेवायची आहे. आणि जे लेखी कंप्लेंट द्याल त्यात आरोपीचं नाव असलं पाहिजे, तारीख, वेळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये डिटेल हे करायच्यात. कारण हे जोपर्यंत तुम्ही डिटेल करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काही कारवाई होणार नाही. आणि जर कारवाई होत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की जे पेटाचा जो रूल्स आहे, म्हणजे की कुठल्याही प्राण्यांना जर त्रास होत असेल किंवा कोणी त्रास देत असेल तर त्यांना न्याय मिळवून देणे, म्हणजे पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स, ज्याला आपण पेटा म्हणतो. आत्ताचं जे ताजं उदाहरण महाराष्ट्रात चालू आहे, आपली जी हत्तीन आहे महादेवी, तिला जे उपचाराचं नाव सांगून घेऊन तिकडे जाण्यात आलं, तिला अर्थरायटिसचा त्रास सांगितला गेला आणि या पेटा अंतर्गत कोर्टाने तिथे कारवाई करून आपल्या त्या हत्तीनीला, जी साक्षात परमेश्वराचाच अवतार होती, तिला इथून नेलं आणि असंख्य अशा कोल्हापूरकरांच्या, दक्षिण महाराष्ट्र नाही पूर्ण महाराष्ट्राच्या भावना या ठिकाणी त्यांनी दुखवल्या. आता ते देणारच आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट करून परत. ते असं तर मी परमेश्वरचरणी प्रार्थना करेल की आपली लवकरच लवकर ही हत्तीन आपल्या नांदणी गावामध्ये यावे, ही परमेश्वरचरणी आपली तर प्रार्थनाच आहे. आता दुसरी गोष्ट, जर तुम्ही पेटाला कळवलं तर पेटा याच्या अंतर्गत कारवाई तर करते. दुसरी गोष्ट, या ठिकाणी काही संस्था आहेत, प्राण्यांच्या कल्याणकारी संस्था आहेत, त्याच्यामध्ये असणारे NGO काय करतात, NGO हे पोलिसांवरती दडपण आणतात आणि दडपण आणल्यानंतर या ठिकाणी पोलिसांना त्यांच्यावरती कारवाई करावी लागते आणि अखेर शेवटी पोलीस चार्जशीट तयार करतात आणि चार्जशीट तयार केल्यानंतर त्याच्यावरती खटला चालतो आणि जोपर्यंत खटला चालतो तोपर्यंत याला अंडर ट्रायलमध्ये, ज्यावेळी जेलमध्ये नेलं जातं, एंट्री केली जाते, त्यावेळी त्याची जेलच्या गेटवरती पूर्ण निर्वस्त्र करून तपासणी केली जाते आणि आतमध्ये ज्यावेळेस त्याला विचारलं जातं तो कुठल्या गुन्ह्यात आलेला आहे, जर त्यावेळेस त्याने सांगितलं 428 429 मी कुत्र्याला असं केलं, विष देऊन मारलं किंवा काठीने मारलं किंवा त्याची हत्या केली, तर त्या ज्या बराकीमध्ये, म्हणजे ज्या बॅरेकमध्ये जेवढी लोक असतात, याने जसा त्या कुत्र्याला त्रास दिला याला कुत्र्यासारखा ठोकून काढला जातो आणि भयानक याला वाळीत टाकला जातो. हाला एकटाच याचे हाल कुत्र्यासारखे याचे हालापेष्टा, म्हणजे ह्यांनी जे कर्म बाहेर केलेले त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये असणारे कैदी देतात. कारण त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी इथिक्स आहेत. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये किंवा त्यांना असं विष घालून मारू नयेत, कारण त्यांना काही कळत नाही, त्यांना भावना वगैरे काय नसतात. ही भटकी कुत्री जी असतात त्यांना लोक काय करतात, दगड मारतात, काठ्या मारतात, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात ते बसून जातं ना की माणूस दिसला की भोकणे, चावायचा प्रयत्न करणे. त्याच्यामुळं असं कृत्य जर कोण करत असेल तुमच्या आसपास, शेजारी पाजारी, तर त्याची कंप्लेंट तुम्ही रितसर पोलीस स्टेशनला करू शकता आणि येथे भटक्या कुत्र्यांना किंवा भटक्या प्राण्यांना, मग त्याच्यामध्ये जे काही असतील किंवा पाळीव प्राण्यांना त्याचा मालक जरी त्रास देत असेल त्याचे सुद्धा तुम्ही पुरावे गोळा करून त्याची सुद्धा FIR दाखल करू शकता आणि पेटा अंतर्गत सुद्धा त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.